काळीखोन परिसराला पर्यटन स्थळ बनवण्याच्या दाव्याखाली महापालिकेने उभारलेल्या लेझर लाईट शो आणि पाण्याच्या कारंजा प्रकल्पावर जिल्हा संघर्ष समितीने तीव्र आक्षेप घेतला। या प्रकल्पामुळे नागरिकांना जैविक धोक्याचा अनुभव मिळत असल्याचा आरोप समितीने केला। आज शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी पीपीई किट, मास्क आणि गॉगल्स घालून काळीखणीवरील शो पाहत पत्रकार परिषद घेतली। त्यांनी आरोग्यविषयक गंभीर इशारा देत सांगितलं की कारंजातून उडणारे पाणी स्वच्छ नसून मलमूत्र मिश्रित आहे। सुवर्ण क्षणांचा लेझर शो पाहताना प्रेक्षकांच्या अंगावर दुर्गंधीयुक्त पाण्याचे थेंब उडणं, आजूबाजूला घाणेरड्या दुर्गंधीचा त्रास होणं हा अनुभव स्मार्ट प्रोजेक्ट नसून स्मार्ट यातना असल्याचं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे। काळीखडीतील पाणी योग्य शुद्धीकरण प्रक्रियेशिवाय कारंजातून उंच उडवले जात असल्याने सूक्ष्म थेंब प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर, कपड्यांवर, डोळ्यात व तोंडात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे नागरिकांनी स्वतःचे आरोग्य जपण्यासाठी पीपीई किट, रेनकोट, मास्क व फेस शिल्ड घालूनच हा शो पाहावा असा सल्ला संघर्ष समितीने दिला। महापालिकेने संगीतमय कारंजे, लेझर लाईट आणि फूड कोर्ट असे आकर्षक स्वप्न दाखवले असले तरी प्रत्यक्षात नागरिकांसमोर दुर्गंधीयुक्त, रोगकारक धोका असलेले जिवंत जीवजंतुयुक्त कारंजे उभे केल्याचा आरोप समितीने केला। सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचा अत्यंत दुर्मिळ असा हा प्रकल्प करून कोट्यावधी रुपये या काळ्या खनिच्या पाण्यामध्ये घातलेला आहे। वास्तविक आरोग्याच्या कोणत्याही प्रकारची सुविधा किंवा दक्षता न घेता या काळ्या खनीमधलं जे पाणी आहे ते इकोलायुक्त पाणी आहे, आरोग्यासाठी घातक आहे। अशा पद्धतीचे पाणी असताना देखील कोट्यावधी रुपयाचा निधी खर्च करून हा प्रकल्प उभा केलेला आहे। त्यामुळे आम्ही हा प्रकल्प पाहणी करण्यासाठी स्वतःचे आरोग्य सुरक्षित ठेवून पीपी किट घालून या ठिकाणी या प्रकल्पाचा आनंद वजा मजा घेण्यासाठी आज आम्ही इथं आलेलो आहे। याचबरोबर एक प्रतिकात्मक आंदोलन सुद्धा आम्ही आज या ठिकाणी करतोय, जेणेकरून सामान्य नागरिकाच्या आरोग्याशी खेळणाऱ्या सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका प्रशासनाला लाज वाटावी अशीच ही गोष्ट आहे। वास्तविक कोरोनासारखी महामारी आली त्यावेळेला देखील काय सामान्य नागरिकांनी यातना भोगल्या हे जगजाहीर असताना देखील अशा पद्धतीचं फक्त आणि फक्त ठेकेदारी जगवणं आणि टक्केवारीसाठी या ठिकाणी हा पैसा खर्च केलेला आहे असंच म्हणावे लागेल। केंद्र सरकारने नाकारलेला हा काळ्या खनिचा शुद्धीकरणाचा प्रोजेक्टच्या नावाखाली जो काही 8.5 ते 9 कोटी रुपये खर्च करून लोकांच्या पैशाची नासधूस केलेली आहे, यामध्ये गटाराचं पाणी या नाल्यामध्ये प्रभाग क्रमांक 10, 9, 11 या भागातील सोडलेलं आहे। आणि हेच पाणी ज्या वेळेला हा प्रोजेक्ट चालू होतो, ज्या वेळेला हा शो चालू होतो त्यावेळेला या शो मधलं पाणी जे आहे ते लोकांच्या तोंडावर उडतंय, अंगावर उडतंय। आत्ता जरी आपण पाहिलं तर बसण्याची जी आसन व्यवस्था आहे त्यावर पाणी आहे, लोकांच्या अंगावर हे पाणी घाण उडतंय। त्याचबरोबर या सांगली शहरात, या महाराष्ट्रातल्या सांगली जिल्ह्यातल्या ह्या शहरामध्ये या प्रोजेक्टला जे नाव आहे ते मराठी द्यायला पाहिजे होतं, ते रिट्रीट म्हणून नाव दिलेलं आहे। याचाही आम्ही निषेध करतोय। मराठी भाषा संवर्धनासाठी राज्य पातळीवर, देश पातळीवर महाराष्ट्र शासन राबतंय। हा सगळा प्रकार जर आपण पाहिला तर लोकांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार आहे। लोकांचं आरोग्य धोक्यात येऊ नये म्हणून ह्यासाठी जी दक्षता महापालिकेने घ्यायला पाहिजे होती ती कुठलीही घेतलेली नाही आहे। तुम्हाला आता त्या जर तलावात तुम्ही बघितलं तर तुम्हाला मॅन युनिट बोलून दिसतील, दारूच्या बाटल्या दिसतील, तेलाच्या बाटल्या दिसतील, गटारातून वाहून आलेलं मल मिश्रित पाणी, हे हिरवगार झालेलं पाणी लोकांच्या अंगातोंडावर, खांद्यावर खेळतंय। लोकांच्या आरोग्याला आणि जीविताला धोका निर्माण झालेला आहे। अशा परिस्थितीत सुद्धा महापालिका प्रशासन यामध्ये 20 रुपयाचं तिकीट लावून लोकांच्या मनोरंजनासाठी हा केलाय म्हणून कुठलीही दक्षता न घेता, आरोग्याची तजवीज न करता महापालिकेनं लोकांचं आयुष्य धोक्यात घातले। हे आंदोलन करण्यामागचा हेतूच आहे की महापालिका प्रत्येक गोष्टीला महापालिका टेंडर बांधकाम विभागाने काढायचं आहे ते यांत्रिक विभागामार्फत काढले, स्वच्छता करायची आहे, ह्या पाण्यातला पीजी कमी करून त्याचा ऑक्सिजन वाढवण्यासाठीचा हा प्रोजेक्ट होता। मात्र ह्यातला पीजी कमी होईल याची दक्षता न घेता, ते पाणी लोकांच्या अंगावर कसं उडणार नाही याची दक्षता न घेता, यामध्ये गटरीत येणारं पाणी थांबवलं पाहिजे याची दक्षता न घेता महापालिकेनं हा लोकांच्या माती मारलेला हा प्रकल्प आहे। आणि या प्रकल्पाचा खर्च आणि बाकीच्या गोष्टी बघितल्या तर महापालिका प्रशासन या प्रकल्पात आर्थिक अडचणीत येणार आहे। आणि ह्या सगळ्या प्रकल्पाचा अभ्यास करून हा प्रकल्प केला असताना याचे दुर्गामी परिणाम हे महापालिकेला पुरवणार नाहीत हे माहीत असताना सुद्धा ज्या आर्किटेक्टनं, ज्या इंजिनियरनं, ज्या कर्मचाऱ्यांनी, ज्या विभागानं
कुठलीही परवानगी न घेता हा प्रोजेक्ट केलेला आहे. त्यांच्या पगारातून या पैशाची वसुली करावी ही आमची ह्या भूमिका आहे. लोकांचे पैसे, लोकांच्याकडे रस्ते नाहीत, गटार नाहीत, आरोग्याची सुविधा नाहीत, त्यावर खर्च करायला सोडून चुकीच्या पद्धतीने बगलबच्च्यांच्या अधिकाऱ्यांची खिशे भरण्याची भूमिका प्रशासकाने घेतलेली आहे. त्याला आमचा विरोध आहे. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.